नमस्कार. मी सागर भगवंत काठे पुन्हा एकदा आपलं या सागर काठे या माझ्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. एक पर्शियन सुलतानाची मी एक गोष्ट इथे मी घेऊन आलेलो आहे. अतिशय बोध घेणारी गोष्ट आहे. समजा ती गोष्ट तुम्हाला आवडली तर जरूर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर गोष्ट अशी आहे की पर्शियन देशामध्ये एक राजा म्हणजे सुलतान असतो. त्याच्या राज्यामध्ये दोन अपराधी असतात. त्याने एक गंभीर असा कुठला तरी गुन्हा केलेला असतो. त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली असते. त्यामुळे त्या दोन अपराध्यांना पर्शियन राजा समोर आणले जाते. पर्शियन राजा पहिला जो अपराधी असतो त्या अपराध्याला विचारतो की तुला फाशीची शिक्षा होणार आहे तर तुझी शेवटची इच्छा काय आहे तर ती आमच्या समोर व्यक्त कर. पहिला अपराधी खूप घाबरलेल्या स्थितीमध्ये असतो. तो म्हणतो की राजा माझी काही शेवटची इच्छा नाही. तेव्हा राजा म्हणतो की ठीक आहे, तुला दुसऱ्या दिवशी फाशी होणार. म्हणून तो पहिल्या अपराध्याला फाशी देण्याचा आदेश देतो दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर जो दुसरा अपराधी त्याच्या राजाच्या समोर असतो त्याला राजा विचारतो की तुला सुद्धा फाशी होणार आहे तर तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो दुसरा अपराधी हा आत्मविश्वास असतो त्याच्यामध्ये, तो आशावादी असतो. तो म्हणतो की राजा माझी शेवटची इच्छा आहे, मी ती तुमच्या समोर व्यक्त करतो की मला 6 महिन्याचा अवधी द्या. मला उद्या फाशी देऊ नका, 6 महिन्यानंतर द्या. मला 6 महिन्याचा कालावधी द्या. तर राजा म्हणतो की 6 महिन्याचा कालावधी कशाला पाहिजे तुला. तेव्हा दुसरा अपराधी म्हणतो की माझ्याकडे एक अशी विद्या आहे की त्या विद्येच्या सहाय्याने मी तुमचा जो घोडा आहे त्या घोड्याला पंख फुटून हवेत उडून दाखवेन. जो दुसरा अपराधी असतो त्या अपराध्याला माहिती असतं की राजाकडे घोडा आहे आणि त्या घोड्यावर राजा जीवापाड प्रेम करतो. हे दुसऱ्या अपराध्याला माहिती असतं. तेव्हा तो म्हणतो की 6 महिन्यामध्ये मी माझ्याकडे अशी विद्या आहे की त्या घोड्याला मी पंख फुटवेन आणि त्याला हवेत उडून दाखवेन. तेव्हा राजा विचार करतो हा काय चमत्कार. आणि हे झालं नाही तर समजा तू ती विद्या तुझी फेल झाली किंवा घोड्याला पंख फुटले नाही आणि घोडा उडू शकला नाही, तुझी विद्या फेल झाली तर काय करावं. तेव्हा दुसरा अपराधी म्हणतो की मला तात्काळ त्याला गोळी मारून ठार करा. राजा विचार करतो की खरोखरच समजा ह्याच्याकडे विद्या असेल आणि माझ्या घोड्याला खरोखर पंख फुटले आणि तो हवेत उडायला लागला तर आपण जगातील एकमेव असं सुलतान असू की ज्याच्याकडे हवेत उडणारा घोडा असेल. या विचाराने राजा सुखावून जातो आणि थोडा विचार करतो आणि दुसऱ्या अपराध्याला एक 6 महिन्याचा अवधी देतो की 6 महिन्याच्या नंतर तुला फाशीची शिक्षा होऊन जाईल. त्याच्यामध्ये तू विद्येचा वापर कर. आणि नंतर दोन्ही अपराध्यांना त्या रात्री एका खोलीमध्ये डांबले जाते. एकाला तुरुंगाच्या खोलीमध्ये डांबले जाते. दोन्ही अपराधी तुरुंगामध्ये येतात. एकाला दुसऱ्या दिवशी फाशीची शिक्षा होणार असते. तेव्हा दोघंही एकमेकांची चर्चा करतात. तेव्हा पहिला अपराधी दुसऱ्याला म्हणतो की तू हे राजाला काय वचन देऊन बसलास. तुला माहित आहे की तुझ्याकडे अशी कोणतीही विद्या नाही की ज्याद्वारे तू घोड्याला हवेत उडू शकशील. तर दुसरा अपराधी म्हणतो की मला माहिती आहे की माझ्याकडे कोणती विद्या नाही, तरी पण मी आशावादी आहे. 6 महिन्याचा कालावधी हा खूप मोठा कालावधी झाला. या कालावधीमध्ये काहीही होऊ शकतं. जीवन हे शक्य अशक्यचा खेळ आहे. मला माहित आहे की राजाचा घोडा हा खूप म्हातारा झालेला आहे आणि तो 3-4 महिन्यापेक्षा जास्त काळ जगू शकणार नाही. आणि राजा सुद्धा कुठे जवान आहे. राजा हा पण म्हाताराच झालेला आहे. तो सुद्धा 3-4 महिन्यामध्ये गचकेल, काही सांगू शकत नाही. कदाचित माझा सुद्धा काय भरोसा, मी सुद्धा कुठे 6 महिने जगणार आहे. त्याच्या अगोदरच मी सुद्धा ढगात जाऊ शकतो. जीवन हे शक्य अशक्यचा खेळ आहे. 6 महिन्याचा कालावधी हा खूप मोठा कालावधी झाला. या 6 महिन्यामध्ये काही होऊ शकतं. कदाचित 6 महिन्यामध्ये खरोखर माझ्यामध्ये अशी विद्या येईल की ज्याद्वारे मी घोड्याला पंख फुटून हवेत उडून सुद्धा दाखवेन. काही होऊ शकतं.
आणि काहीही झालं नाही तरी एक गोष्ट निश्चित की मी तुझ्यापेक्षा 6 महिने अधिक जगणार, हेही नसे थोडके. दुसरा अपराधी हा खूप आशावादी असतो. तर माणसाने हे आशावादी राहायला पाहिजे, ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं. तर ही थोडक्यात मी गोष्ट सांगितली. आपल्याला कशी वाटली जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.